नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या एम.एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणातील सराव संच 2.5 मधील काही उर्वरित उदाहरणे बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग ते कोणते उदाहरणे आहेत ते आज आपण बघूया। सराव संच 2.5 मधील दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाच्या किमती काढा। म्हणजे विवेचकाच्या जर किमती काढायच्या असेल तर विवेचक म्हणजे काय, तर विवेचक म्हणजेच होतंय डेल्टा। हे डेल्टा काय, डेल्टाला इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट म्हणतात। मग डेल्टा हा एक ग्रीक शब्द आहे। कोणता शब्द आहे, तर ग्रीक शब्द आहे। ग्रीक शब्दामध्ये याला डेल्टा असे म्हणतात। विवेचकला काय म्हणतात, तर डेल्टा। डेल्टा म्हणजे एक असा त्रिकोण असतो आणि त्रिकोणाची एक बाजू ही काय असते, तर त्याची एका बाजूने रंगवलेली असतात। यामध्ये बघा, आता आपण महत्त्वाचे काही मुद्दे बघितले होते। महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण म्हटलं होतं की जर डेल्टा हा 0 असेल तर मुळे समान व वास्तव असतात। म्हणजे वास्तव व समान। आणि जर डेल्टा जर लहान असेल 0 पेक्षा तर मुळे वास्तव व असमान। आणि जर डेल्टा पेक्षा मुळे जर म्हणजे 0 असेल तर मुळे वास्तव संख्या नाही। मग आपल्याला विवेचकाच्या किमती काढण्यासाठी एक सूत्र पाहिजे। मग ते कुठलं सूत्र आहे, तर डेल्टा बरोबर b चा वर्ग वजा 4ac हे आहेत महत्वाचे सूत्र। काय, हे सूत्र आहेत। या सूत्राचा वापर करून आपण डेल्टाच्या किमती काढू शकतो, म्हणजे विवेचकाच्या किमती काढू शकतो। बघूया ते सूत्र ठेवून। मग आपल्याला b चा वर्ग वजा 4ac च्या किमती पाहिजे, म्हणून x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 तुलना करून। कोणासोबत तुलना करून घ्यायची, तर सामान्य रूपासोबत तुलना करून घ्यायची। सामान्य रूपासोबत तुलना केली तर x चा वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0, म्हणून a बरोबर किती, तर 1, b बरोबर किती, तर 7 आणि c बरोबर किती, तर वजा 1, म्हणून b चा वर्ग वजा 4ac। b चा म्हणजे कोणाचा, तर 7 चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत 1 गुणिला c ची किंमत वजा 1, 7 चा वर्ग 49 वजा 4 1 4 आणि 4 1 4 गुणिला 4 वजा 4 म्हणजे काय होईल, तर अधिक 4, 49 अधिक 4 बरोबर 53। किती होईल, 53। किती निघाली आपल्याला विवेचकाची किंमत, 53। म्हणजे आपण म्हणू शकतो की डेल्टा बरोबर काय बरोबर, डेल्टा बरोबर याला शेवटी म्हणतो विवेचकाची किंमत 53 आहे। आता बघा, काही जणांना या ठिकाणी गोंधळले असाल। बघा काय करायचं, 7 चा वर्ग किती होतोय, तर 49 वजा 4 गुणिला 1 4, 4 गुणिला वजा 4। आता 49 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणजे अधिक होतोय, तर 4 या दोघांची बेरीज होतोय 53। समजलं का सर्वांना? चला, समजलं असेल तर लिहून घ्या। पुढचं बघूया आपण। पुढचं आहे, पुढच्या मध्ये म्हटलेलं आहे 2y चा वर्ग वजा 7y, 2y चा वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0। मग याची आपल्याला तुलना कोणासोबत करावी लागेल, x वर्ग अधिक bx
अधिक सी बरोबर 0 तुलना करून घेतली तर काय होईल? 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0 म्हणून a बरोबर 2, b बरोबर वजा 5, c बरोबर 10 म्हणून आता आपल्याला कोणाचं सूत्र लावावं लागेल? डेल्टाचं. तर डेल्टा बरोबर b चा वर्ग वजा 4ac डेल्टा बरोबर b ची किंमत किती? वजा 5 चा वर्ग वजा 4 गुणेला 2 गुणेला c ची किंमत 10 डेल्टा बरोबर 5 वजा 5 चा वर्ग 25 वजा 4 गुणेला 2 8 8 गुणेला 10 म्हणजे किती? 80 डेल्टा बरोबर 25 मधून 80 जात नाही म्हणून 80 मधून 25 गेले, किती राहिलेत? तर 55. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे किती? तर वजा 55. समजलं का सर्वांना? तिसऱ्या क्रमांकाचं आपण गणित बघू. तिसऱ्या क्रमांकामध्ये वर्गमूळ आहे. मग आता वर्गमूळ दिलेला आहे आणि वर्गमूळ असल्यानंतर गोंधळून जायचं नाही. बघा काय करायचं आपल्याला? सर्वप्रथम ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 तुलना करून घ्यायची. सामान्य रूपाशी तुलना केली म्हणजे काय होईल? वर्गमुळात 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळामध्ये 2 बरोबर 0. आता काय करायचं? तर म्हणून a बरोबर किती? तर a बरोबर किती? वर्गमुळात 2. b बरोबर किती? तर 4 आणि c बरोबर किती? तर 2 वर्गमुळात 2. आता आपल्याला पाहिजे डेल्टा बरोबर b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? डेल्टा बरोबर 4 चा वर्ग वजा 4 गुणेला a ची किंमत किती आहे? तर वर्गमुळात 2 गुणेला 2 वर्गमुळात 2. आता बघा नेमकं काय करायचं की ज्याच्याकडे काही नाही त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे काय होईल? 1 वर्गमुळात 2 गुणेला 2 वर्गमुळात 2. 1 गुणेला 2 म्हणजे 2 आणि वर्गमुळात 2 गुणेला 2 म्हणजे किती? 4. तर 2 गुणेला 2. इथपर्यंत सर्वांना समजलं? आता बघा डेल्टा बरोबर वर्गमुळात 4 चं किती? 16 वजा 4 गुणेला 2 गुणेला 2. डेल्टा बरोबर 16 वजा 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. डेल्टा बरोबर किती? तर 0. अशा पद्धतीने आपण तिन्ही गणित सोडवू शकतो. समजला का सर्वांना? अशा पद्धतीने आपण सराव संच 2.5 मधील आपण आज काही उदाहरणे बघितले. या अगोदर सुद्धा आपण सराव संच 2 मधील पहिल्या गणिताचा व्हिडिओ आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे. त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तोही व्हिडिओ आपण अवश्य बघा आणि आपण आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारचं घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामच्या आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया आपल्या पुढील 2.5च्या पुढील उदाहरणासोबत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.